नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन म्हणतो, तू असं सहजासहजी प्रियाला सोडून देणार का? तिने तुला त्रास द्यायचा म्हणून आज सगळ्यांना उपाशी ठेवायला लागली होती. तेव्हा सायली म्हणते, तिच्यासाठी तर मी एक नवीन प्लॅन आखलेला आहे. तिला अश्विन भाऊजींचा खूप सपोर्ट आहे ना, मग त्यांच्यासमोरच मी तिचा खोटेपणा पुराव्यासहित सिद्ध करणार आहे. आता इकडे हवालदार सांगतो की तुम्हाला भेटायला कोणीतरी वकील आलेले आहेत. तेव्हा तो त्याला बेड्या घालतो आणि घेऊन येतो. ती वकील दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी असते. साक्षीला समोर पाहून महिपतला तर खूप आनंद होतो, पण तो हवालदार समोर काही सांगत नाही. तेव्हा साक्षी त्याला प्रश्न विचारू लागते, कसं झालं, तुम्ही इथं कसे काय अडकला, सगळं सांगा. आता महिपत म्हणतो की मला ना असंच पोलीस घेऊन आले आहेत, मी काहीच केलं नाही हो. आता साक्षीला महिपतशी बोलायचं असतं म्हणून ती खोकायचं नाटक करते आणि हवालदारला पाणी मागते. हवालदार पाणी आणण्यासाठी तिथून निघून जातो. त्यावेळेस साक्षी विचारते की अण्णा तुम्ही कसे आहात आणि कसे काय तुम्ही या सगळ्यामध्ये अडकलात. तेव्हा महिपत तिला सांगतो की हे बघ, हे सगळं बोलायला अजिबात वेळ नाही आहे. मी काय सांगतो ते नीट कान आणि डोळे उघडे ठेवून ऐक. इथून या क्षणापासून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, अगदी त्या नाग्यावर सुद्धा नाही आणि त्या प्रियावर तर नाहीच नाही. तितक्यात हवालदार पाणी घेऊन येतो आणि मग साक्षी लगेच फाईल उचलून तिथून निघून जाते. आता इकडे सुमन बसलेली असताना प्रतिमा तिथं तिला जेवायला बोलवायसाठी येते. तिच्या पाठोपाठ नागराजसुद्धा येतो आणि म्हणतो की वहिनी, मी तिला घेऊन येतो जेवायसाठी, तुम्ही जा पुढे. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही नको, मीच घेऊन येते. आणि मग दोघी तिथून निघतात आणि नागराज जवळ गेल्यानंतर सुमन लगेच त्रास झाल्याचं नाटक करते. आता तिची ही अवस्था पाहून नागराज म्हणतो, हिला अचानक काय झालं, हिला वेड लागलं की काय. प्रतिमा म्हणते, भाऊजी तुम्ही जा ना इथून प्लीज, आणि मग तो तिथून निघून जातो. इकडे अश्विन प्रियाला दोनदा जेवायला मागतो, पण हिचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये असतं. आता अश्विन पुन्हा तिला बोलतो, अगं लवकर आण, भूक लागली आहे. आता प्रिया किचनमध्ये सगळीकडे शोधाशोध करू लागते. तिने पार्सल मागवलेलं असतं, ते मात्र तिला काही कुठं सापडत नाही. अस्मिता म्हणते, आजही तू पार्सल मागवलेस का? अश्विन म्हणतो, पण तन्वी तू नक्की मागवलेस का? तेव्हा तन्वी त्याला मोबाईलमध्ये ऑर्डर प्लेस केली आणि ती रिसीव केली याचा पुरावा दाखवते आणि नंतर सायलीकडे पाहून म्हणते, हां आलं सगळं माझ्या लक्षात. या सायलीला असं वाटते की आपण जेवायलाच नको म्हणून हिनेच आपलं पार्सल लपवून ठेवलं आहे. अश्विन म्हणतो, सायली खरंच तू असं केलंयस? अगं किती चांगलं वागायला प्रयत्न करतोय मी तुझ्याशी आणि तू असं वागतेस. सायली त्याला म्हणते, उपाशी मारण्याची सवय आमची नाही तुमच्याच बायकोची आहे बघा. आणि ती मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवते, ज्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की तन्वीने सगळं जेवण कचराकुंडीमध्ये फेकून दिलेलं असतं. तेव्हा सायली सांगते की आम्ही हे स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे आणि मग तो रेकॉर्डिंग केलं आहे. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पूर्ण आजीसुद्धा तो व्हिडिओ पाहतात. त्या तर म्हणतात, लाजच वाटत नाही आहे हिला अगदी. अश्विनसुद्धा तिच्यावरती खूप चिडलेला असतो. तन्वी हे काय आहे सगळं? अगं तू सायलीला त्रास द्यायचा म्हणून इतक्या खालच्या पातळीला गेलीस, म्हणजे अन्न फेकून दिलंस. आता तन्वी पुन्हा खोटं बोलून वेळ निभावून द्यायचा प्रयत्न करते. मात्र अर्जुन म्हणतो, खोटं तर तू बोलूच नकोस, कारण आम्ही स्वतः हे सगळं पाहिलेलं आहे. आणि तो घडलेला सगळा प्रसंग सांगतो. जेव्हा ते दोघंजणं सुमन काकीला सोडून येत असतात त्यावेळेस ते प्रियाला तिथं पाहतात आणि मग ते बॅग चेक केल्यानंतर त्यांना कळतं की यामध्ये अन्न फेकलेलं आहे. आता मात्र घरच्यांना खूप राग आलेला असतो आणि अश्विनसुद्धा तिच्यावरती इतका जोरात ओरडतो, बस कर आता तन्वी, तुझा खोटारडेपणा खूप झाला. याआधीच तुझा खोटेपणा मला कळाला होता, पण तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता प्रिया अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करते, मात्र अश्विन तिचं एकही ऐकून घेत नाही आणि तो तिला सरळ सरळ शिक्षा सुनावतो. तू आज दिवसभर जेवायचं नाही, कारण तू सर्वांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केलास ना. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक पाहायला आपल्याला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.